झी 24 तास एक पाऊल पुढे। दरम्यान मुंबईतही वडाळ्यातल्या राम मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केलेली आहे। राम नवमी निमित्त आज मोठमोठ्या रांगा या वडाळ्यातल्या राम मंदिरात दिसून येत आहेत। आज रामनवमी अर्थात राम जन्मदिवस आहे आणि या रामनवमीचा उत्साह शिर्डीप्रमाणेच मुंबईतल्या वडाळ्यातल्या राम मंदिरातही पाहायला मिळतो आहे। रामनवमीचा हा उत्सव आपण वेळोवेळी झी 24 तासवर पाहू शकता। शिर्डी तसंच मुंबईतल्या या राम मंदिरातला रामनवमीचा हा उत्सव झी 24 तासवर आपण पाहत आहात। लाईव्ह दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। काकड आरतीनं रामनवमी उत्सवाला आज वडाळ्यातल्या राम मंदिरामध्ये सुरुवात झाली आहे। दरम्यान पहाटेपासूनच भाविकांनी मोठमोठ्या रांगा रामदर्शनासाठी लावलेल्या आहेत। तसंच वडाळ्यातल्या राम मंदिरातही आज पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावलेल्या आहेत। वडाळ्याच्या या राम मंदिरात भाविकांची गर्दी दिसून येते आहे। दरम्यान दुपारी 12 वाजता खास कार्यक्रम असतील। दरम्यान रामनवमीचा हा उत्साह राज्यातल्या ठिकठिकाणातल्या मंदिरांमधून आपण झी 24 तासवर लाईव्ह पाहू शकता। विशेषतः शिर्डीमधला भक्तिमय वातावरण सोहळा आम्ही तुमच्यापर्यंत लाईव्ह घेऊन येणार आहोत। मुंबईमध्ये वडाळ्यातल्या राम मंदिरात मोठ्या प्रमाणावर भाविकांनी गर्दी केलेली आहे। राम नवमी निमित्त तिथं काय वातावरण आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, काय सध्या दिसून येत आहे? भाविकांनी अगदी पहाटेपासूनच रांगा लावलेल्या आहेत राम मंदिरामध्ये। निश्चितच हेमाली, वडाळ्याचं जे राम मंदिर आहे ते प्रसिद्ध आहे आणि रामनवमीचा उत्सव जो आहे अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने दरवर्षी जे आहे वडाळ्याचं राम मंदिर जे आहे तिथे पाहायला मिळतो। दिवसभर अनेक कार्यक्रमांची इथे रेलचेल असते। साधारण आज 12:15च्या सुमारास राम जन्मोत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे। तर आज पहाटेपासूनच अगदी भक्तिमय सगळे कार्यक्रम इथे सुरू आहेत, भजन सुरू आहेत आणि श्रीरामाचा गजर सुरू आहे। दिवसभर अनेक भक्तिमय कार्यक्रम होणार आहेत। या संदर्भातच आपण बोलणार आहोत। मला सांगा की कशा पद्धतीने हा सगळा राम नवमीचा उत्सव आपण आज आपल्या मंदिरात पार पाडणार आहोत? हे बघा, हा श्रीराम मंदिर वडाळा हे महाराष्ट्राचं अयोध्या म्हणून प्रसिद्ध आहे। हे आपलं कोकण पर्तगाळी जीवोत्तम विद्याधिराज स्वाम्यांचं अंडर आम्ही काम करतो आणि इथे जवळजवळ 300 लोक आम्ही काम करतो व्हॉलंटियर म्हणून। गुढीपाडव्याच्या दिवशीपासून म्हणजे 11 तारखेपासून रामनवमीपर्यंत हा उत्सव चालतो आणि याची समाप्ती 20 तारखेला दुपारी महाआरतीनंतर बंद होणार आणि आज सकाळ 8 वाजता देवता प्रार्थना झाला। आता रथवास्तू हवनाचं काम चालू आहे। त्याच्यानंतर बरोबर 12:15 वाजता राम जन्मोत्सव आहे आणि राम जन्मोत्सवाच्या नंतर आणि यावर्षी विशेष म्हणजे चांदीच्या पाळण्यामध्ये राम बालगोपालला आम्ही घालणार आहोत। त्याच्यानंतर दुपारी 1 नंतर भुरी समाराधना म्हणजे प्रसाद भोजनाची व्यवस्था झालेली आहे आणि त्याच्यासाठी एक 8-10 हजार लोकांचं आम्ही व्यवस्था केलेली आहे। आपण बघितलं की दिवसभर जे आहे ते कार्यक्रमांची रेलचेल आहे। 12:15च्या सुमारास जे आहे ते राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम इथे होणार आहे। संध्याकाळी इथून मोठी रथयात्रा देखील काढण्यात येणार आहे आणि मुंबईमध्ये अशा पद्धतीने हे एकमेव मंदिर आहे की अगदी भव्य दिव्य पद्धतीने आणि अगदी भक्तिमय वातावरणात राम जन्मोत्सवाचा रामनवमीचा कार्यक्रम पार पडतो। हे मालिक नक्कीच धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। एकूणच मुंबईतलं वडाळा मंदिर असो किंवा शिर्डीमध्ये साई मंदिर असो, या दोन्ही ठिकाणी रामनवमीचा उत्साह एकाच जल्लोषात पाहायला मिळतो आहे। 12 ते 12:15च्या सुमारास दोन्ही मंदिरांमध्ये राम जन्मोत्सव साजरा होणार आहे। वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी दिसून येते आहे। वडाळ्यामध्ये विशेषतः यंदा चांदीच्या पाळण्यात रामाची मूर्ती, लहानगी मूर्ती ठेवण्यात येणार आहे आणि त्या पद्धतीनं राम जन्मोत्सव वडाळा मंदिरामध्ये साजरा केला जाणार आहे। तर शिर्डीमध्ये देखील रामनवमीचा एक आगळा वेगळा उत्साह दिसून येतोय। लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। रामनवमीचा हा उत्साह अनुभवण्यासाठी दाखल झालेले आहेत। कित्येक लोक पायी पदयात्रा काढून राज्यभरातून शिर्डीमध्ये दाखल होत असतात। अजूनही असेच
भाविक दाखल होत आहेत। आतापर्यंत 2.5 लाख ते 3 लाख भाविक शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। त्याप्रमाणे चोख व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। तर मुंबईतल्या राम मंदिरामध्ये देखील, वडाळ्यातल्या राम मंदिरामध्ये देखील हा जल्लोष पाहायला मिळतोय। या दोन्ही ठिकाणचा हा जल्लोष, हा उत्साह लाईव्ह आम्ही तुम्हाला झी24 तासवर उपलब्ध करून देणार आहोत। झी 24 तास, एक पाऊल पुढे।